नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कथा आज्ञा मानली पर्जन्याने. एकदा श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या एका भक्ताच्या घरी कार्यक्रमासाठी मठातील काही सेवेकरी मंडळींसोबत दुसऱ्या गावी गेले होते. तसे तर ते गाव अक्कलकोट पासून फार लांब नव्हते, पण पावसाचे दिवस असल्यामुळे जागोजागी असलेल्या लहान ओढे व नद्या ओसांडून वाहत होते. स्वामी महाराज व सेवेकरी मंडळी तेथून परत येत असताना अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अचानक सुरू झालेला मुसळधार पाऊस हा काही थांबण्याचे चिन्ह दिसत नव्हते. त्यामुळे सर्व सेवेकरी मंडळी चिंतेत पडली होती की आता रात्र होण्याआधी अक्कलकोट गाव कसे गाठायचे. तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या मेन्यातून खाली उतरले आणि पायी चालू लागले. मुसळधार पावसामुळे सर्व सेवेकरी मंडळी चिंब भिजली होती आणि आता ते सर्वजण आश्रयाची जागा शोधत होते. जागा शोधत ते सर्वजण जवळच असलेल्या एका जीर्ण झोपडीकडे पोहोचले. त्यांनी आत आवाजही दिला, पण त्या झोपडीत कोणीही नव्हते. म्हणून त्यांनी त्या झोपडीत आश्रय घेण्याचे ठरवले. पावसामुळे भिजलेल्या सर्वांनाच थंडी लागत होती. त्या झोपडीत कोटी करण्यासाठी लाकूड सुद्धा नव्हते. पाण्याची व खाण्याची काही सुद्धा व्यवस्था होऊ शकणार नव्हती. म्हणून सर्व सेवेकरी मंडळी स्वामी महाराजांकडे गेले आणि स्वामी महाराजांना म्हणू लागले, स्वामी, या पावसामुळे मोठी अडचण होत आहे. अचानक आलेल्या या पुरामुळे कुठेही कोरडी जागा शिल्लक उरली नाही आहे. आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा, आम्हाला या संकटातून सोडवा. तेव्हा स्वामी महाराज त्या जीर्ण झोपडीतून बाहेर आले, वर आकाशाकडे पाहिले व म्हणू लागले, अरे बाबा, आता थांब, बस कर. तुझ्यामुळे आमच्या भक्तांना कष्ट होत आहेत, त्यामुळे आता तुझा वर्षाव थांबव. आता तो तुझा वर्षाव आम्हाला व आमच्या भक्तांना वगळून इतरत्र कर. स्वामी असे बोलताच काय चमत्कार झाला की पर्जन्याने लगेच त्यांची आज्ञा मानली आणि श्री स्वामी व त्यांच्या सेवेकरींचे स्थान सोडून इतरत्र वर्षाव सुरू केला. ते पाहून सर्व भक्त मंडळी चकित झाली आणि त्यांना पुन्हा एकदा स्वामी शक्तीची प्रचिती आली आणि ते सर्वजण स्वामी महाराजांचा जय जयकार करत करत अक्कलकोट गावात पोहोचले. तर ही होती स्वामी समर्थ महाराजांची एक लीला. मला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.